मुंबईसह संपूर्ण परिसरात अगदी सकाळपासून पावसानं हजेरी लावलेली आहे। दादर असेल, भायखळा आहे, सायन आहे, दक्षिण मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। आज देखील ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। पुढील 24 ते 48 तासांसाठी मुंबईत हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय आणि राज्यातील मोसमी पाऊस सक्रिय होण्यासाठी अनुकूल स्थिती असून 24 ते 27 जून दरम्यान कोकण किनारपट्टीसह राज्यातील अंतर्गत भागात सुद्धा काही प्रदेशात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे। मुंबईतल्या काही परिसरातली आपण ही दृश्य बघतोय। मुंबईत अगदी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली। सुरुवातीला रिमझिम पाऊस सुरू झाला, मात्र आता पावसाचा जोर वाढलेला आहे। आमचे प्रतिनिधी वैदई कर्णिक सध्या आपल्यासोबत थेट त्यांच्याकडे आपण जाऊया। वैदई, मुंबईत आता अखेर पावसाला सुरुवात झालेली आहे। सध्या तू कुठे आहेस आणि तिकडची काय परिस्थिती आहे? अमित, सध्या मी मुंबईतील अगदी मुख्य ठिकाणी म्हणजे नरिमन पॉइंटच्या इथे आहे। तिथे आपण बघू शकतोय की लोक सकाळपासून पावसाचा आनंद घेत आहेत। अगदी सकाळ पहाटेपासून मुंबईच्या काही भागात पावसाला सुरुवात झालेली आहे। मध्य मुंबई म्हणू नको, दक्षिण मुंबई म्हणू नको किंवा उत्तर मुंबईतही काही भागात पावसाला सुरुवात झालेली आहे। आता आपण जर इथे बघितलं तर आपल्याला बरीच लोक इथे पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत। याच दरम्यान आता आपल्यासोबत कृषी मंत्री दत्ता भरणे आहेत। सर, दादा सर, काय सांगाल की पहिला पाऊस पडलाय, पहिल्या पावसाचा आनंद घेताय तुम्ही इथे? ती आनंद म्हणण्यापेक्षा एक समाधान आहे। मान्सून या राज्यामध्ये उशिरा सुरू झालेला आहे आणि मान्सून सुरू झाला हे ऐकूनच फक्त एक आनंद वाटला। आणि काल संध्याकाळी रात्री झोपताना पाऊस हळू थोडा आला होता, त्यावेळेसही समाधान वाटलं। आणि निश्चित प्रकारे शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे। आपल्या राज्यात सुद्धा शेतकरी आतुरतेने या पावसाची वाट पाहत आहेत आणि पाऊस आज मुंबईमध्ये, इतर भागामध्ये राज्यातल्या काय सुरू झालेला आहे आणि तो साधारणतः 4-5 दिवसामध्ये संपूर्ण राज्यामध्ये तो पाऊस सुरुवात होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे। निश्चित प्रकारे मला आनंद आहे आणि मी या निमित्तानं परमेश्वराकडं एकच साकडं घालील की आता पाऊस सुरू झालेला हा पाऊस निश्चित प्रकारे या राज्यामध्ये सर्व ठिकाणी चांगल्या प्रकारे होऊ दे आणि माझ्या शेतकऱ्यांचा जो शेतकरी माझा पावसाकडे मोठ्या आतुरतेने आशेने वाट बघतोय, तो सगळीकडे पाऊस होऊन माझ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे पीक घेईल त्याचं चांगल्या प्रकारचं उत्पादन आणि त्याला एक चांगल्या प्रकारचा बाजारभाव होऊन त्याला एक चांगलं उत्पन्न मिळू दे आणि माझा बळीराजा सुखी होऊ दे, हेच मी खरं तर आपल्या माध्यमातून माझ्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी परमेश्वराकडे एवढे साकडे घालतो। गेल्या काही महिन्यांपासून उष्णतेची लाट पसरली होती आणि त्याच दरम्यान आता मुंबईकरांवर पाणी संकटही आलं होतं। पाणी कपातीचं संकट मुंबईकरांवर आलं होतं। बऱ्याच ठिकाणी पाणी कपात होत होती, तर यावर काय सांगाल? आता हा पाऊस सुरू झालेला आहे। पाणी संकट तर सगळ्या राज्यावरच आहे आणि त्यामुळे निश्चित प्रकारे धरणाची परिस्थिती बघून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पिण्याच्या पाण्यासाठी शासनाने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिलं होतं। त्यामुळे शेतीचं पाणी बहुतांश ठिकाणी उपसा आणि पाणी बंद केलं होतं। परंतु पाऊस सुरू झाल्यानंतर साधारणतः हाच पाऊस कंटिन्यू राहिला तर 2-3 दिवसांनंतर हळूहळू धरणामध्ये पाणी यायला सुरुवात होईल आणि पाणी सुरुवात आल्यानंतर तो निश्चित प्रकारे एक आपल्या पिण्याच्या पाण्याचा असू द्या, शेतीच्या पाण्यासाठी ते एक आशादायी चित्र असेल। सर, एक राजकीय प्रश्न, कालच उद्धव ठाकरे सेनेचे 6 खासदार शिंदे सेनेत गेलेत, त्यांनी पक्षप्रवेश केलाय, तर यावर काय सांगाल तुम्ही? यावर निश्चित प्रकारे शिंदे साहेब हे आमचे महायुतीचे घटक आहेत। देवेंद्र फडणवीस साहेब, सुनेत्रा वहिनी हे तीनही नेते आमचे आहेत। अनेक आनंद आहे की शिंदे सेनेत प्रवेश केला म्हणण्यापेक्षा आमच्या महायुतीमध्ये त्या 6 जणांचा प्रवेश झालेला आहे आणि 6 खासदारांमुळे दिल्लीमध्ये महाराष्ट्रातल्या खासदारांची ताकद, महायुतीची ताकद वाढलेली आहे आणि राज्यातल्या प्रश्न, राज्यातल्या अडचणी हे 6ही खासदार, सर्वच बाकीचे इतर खासदार पण मांडतायत, पण या खासदारांच्या निश्चित प्रकारे त्या सर्वांना त्यामुळं एक सपोर्ट, एक मदत ही होणार आहे। धन्यवाद सर। तर आत्ताच आपण बघितलं की मंत्री दत्ता भरणेंनी शेतकऱ्यांची व्यथा सुद्धा मांडली आणि त्याचप्रमाणे 6 खासदारांच्या पक्ष प्रवेशावर सुद्धा ते बोलले। आता मी सध्या मरीन ड्राईव्ह इथे आहे, तर आता आपण इथे बघू शकतोय की काही भागात मुंबईच्या पहाटेपासून पावसाला सुरुवात झालेली आहे। हवामान विभागाने सुद्धा 23 ते 24 जून दरम्यान पावसाची शक्यता वर्तवली होती। हा जर पाऊस असाच सुरू राहिला तर 2 ते 3 दिवसात हाय टाईडची सुद्धा शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येते। तसंच जर आता आपण बघितलं तर कल्याण, डोंबिवली, ठाणे, घाटकोपर या परिसरात सुद्धा ढगाळ वातावरण बघायला आपल्याला मिळतंय।
आणि असंच जर हा पाऊस सुरू राहिला तर काहीसा वाहतुकीवर याचा परिणाम होऊ शकतो. परंतु आता 2 दिवसांपासून हा जो पाऊस चालू बरोबर, झालेला मागच्या बऱ्याच दिवसांपासून खरं तर मुंबईकर पावसाची वाट बघत होते आणि अखेर आज पावसाला सुरुवात झाली आहे. वैद्य, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर वैजापूर तालुक्यातील तलवाडा घाट परिसरामध्ये संध्याकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला आणि या पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. शिऊर बंगला ते नांदगाव या मार्गावरती सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान असलेला हा पूल आहे तो पाण्याच्या प्रचंड प्रवाहात पूर्णपणे वाहून गेला आणि त्यामुळे मार्गावरील वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली. नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन केलं जात आहे. छत्रपती संभाजीनगरमधली दृश्य आहेत. वैजापूर या ठिकाणी हा जो पूल होता तो ढगफुटी सदृश्य या ठिकाणी पाऊस झाला आणि हा पूल वाहून गेला, त्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर या नागरिकांना करावा लागतोय. शिऊर बंगला या दरम्यानचा जो पूल होता तो पूल वाहून गेला आणि वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. तर जळगावच्या चाळीसगाव शहरासह तालुक्यामध्ये वादळी वाऱ्याचा दमदार पाऊस झाला आणि सुमारे 1 ते 1.5 तास कोसळलेल्या पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाला. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आणि या पावसामुळे रखडलेल्या खरीप पेरण्यांना गती मिळण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. दरम्यान खेडगाव, कळमडू, पोहोरे आणि या सगळ्या परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी नुकसान देखील झालंय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मान्सूनने अखेर जोरदार हजेरी लावली आणि सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाली आणि गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळालाय. कालपासून मान्सून सक्रिय झाल्यानंतर आज सकाळी वातावरण ढगाळ झालं आणि अनेक भागात रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झालाय. तर शेतकऱ्यांचा नागरिकांना आता दिलासा मिळालेला आहे. एकीकडे पेरणीची लगबग आहे आणि दुसरीकडे उकाड्यामुळे हैराण झालेले नागरिक, त्यामुळे या आलेल्या पावसामुळे आता नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे. रत्नागिरीतली आपण दृश्य बघतोय. बरेच दिवस झाले पाऊस हा आलेला नव्हता, मात्र आता या आलेल्या पावसामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे. जुन्नर तालुक्यातील कुमशेत परिसरामध्ये सोमवारी दुपारी ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस कोसळला आणि यात नुकसान झालेलं आहे. अवघ्या अर्ध्या तासात झालेल्या अतिवृष्टीमुळे ओढे नाले हे दुथडीवरून वाहू लागले तर अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. कुमशेत, ठाकरवाडी आणि पांगरीमथा या परिसरात शेती पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. तर नुकसानाचे तातडीने पंचनामे करून शेतकरी आणि ठाकर आदिवासी कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी स्थानिक करतायत. बातमी बुलढाण्यातून. बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा आहे, चिखली आहे, मेहकर आहे आणि यासह इतर तालुक्यांमध्ये सुद्धा जोरदार पाऊस कोसळला. अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती, त्यामुळे पावसामुळे शेतकरी सुखावलाय तर काही ठिकाणी पावसाचा जोर वाढल्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. या पावसामुळे नागरिकांनाही उष्णतेपासून दिलासा मिळाला.